नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो खमंग अशी मस्त झटपट होणारी लसणाची चटणी. अतिशय उत्तम आणि झटपट होणारी अशी याची कृती आहे. ही चटणी तुम्ही स्टोअरही करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भाजीमध्येही वापरू शकता. अशी झटपट होणारी लसूणची चटणी कशी बनवायची ते आता आपण पाहूया. यासाठी काय करायचं आहे, आपण आता छान एक असा पॅन गरम करून घ्यायचा आहे. आपल्याला यामध्ये तेल वगैरे वापरायचं नाही आहे. तर इथे मी लसूण सोलून घेतलेलं आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे साधारण 30 ते 40 पकड्या मध्यम ते छोट्या आकाराच्या अशा मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यांना कोरडंच भाजून घ्यायचं आहे. आता यामधलं पाणी पूर्ण वाफेमध्ये उडून जाईल आणि नंतर हा लसूण जो आहे हे एकडागी होईल, म्हणजे त्याला एक डाग पडायला लागेल. आता तुम्ही पाहू शकता लसणाला छान असा एक एक छोटा छोटा डाग पडलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये साधारण मूठभर इतके कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे. आता शेंगदाणे आपण यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. शेंगदाण्यांनाही आपल्याला एक डाग पडायला लागला. आता या पद्धतीने शेंगदाणे असे खरपूस झाले आणि आता सर्व लसूण सुका मोकळा झाला की आपण यामध्ये पुन्हा एकदा साधारण 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण खोबऱ्याची म्हणजे सुक्या खोबऱ्याची सळी घालून घेतो. तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा किसही वापरू शकता किंवा तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापही वापरू शकता. आता आपल्याला सळी घातल्यामुळे थोडंसंच याला भाजून घ्यायला लागणार आहे, कारण सळी ही लगेच भाजली जाते. आता काप किंवा जर तुम्ही किस घेतला असेल तर त्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याला थोडंसं खरपूस रंगावरती भाजून घ्या. आता इथे भाजून झालेलं आहे, थोडंसं धुमरच झालेलं आहे, तर गॅस इथे मी बंद केलेला आहे. इथे आता साधारण 1 चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर इथे तीळ घातलेलं आहे. या सर्व गोष्टी ऑप्शनल आहे, तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही घालू शकतात. आता छान आपल्याला व्यवस्थित गरम असताना यांना परतवून घ्यायचं आहे. इथे गॅस बंद केलेला आहे. आता साधारण 1-2 मिनटं आपल्याला यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित परतवून झालेलं आहे. मस्त तडतडून आपले तिळही झालेले आहेत. आता या स्टेजला आपण यांना थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता किंवा कुटणी असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही चटणी वाटू शकता. आता सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यावर चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. थोडासा आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतो, कारण आपल्याला ही जी चटणी आहे ती स्टोअर करायची आहे. त्या हिंगामुळे काय होतं, ती व्यवस्थित स्टोअर होते. 1 चमचाभर मी ते लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाला घालू शकता. 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घालून घेतलेलं आहे. मस्त आपण मिक्सरमध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे. छान अशी लालसर आपली छान चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्हाला वरण भात किंवा कुठल्याही वडापाव किंवा काही अशा भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता. ही चटणी तुम्ही भाजीमध्येही तुम्हाला मसाल्याचं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी घालू शकता. कुठल्याही सुक्या भाजीमध्ये वापरून ही तुम्ही मस्त तुमच्या खमंग भाजीला चव आणू शकता. आता नक्की ट्राय करा ही रेसिपी. साधारण आपली ही चटणी हवाबंद डब्यामध्ये महिनाभर टिकते. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.